बापू, आता या जिल्हा परिषद दहेगाव गटाची रणधुमाळी सुरू झाली असून एकीकडे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव, तर एकीकडे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या सुविधी पत्नी संस्कृतीताई सातपुते या निवडणुकीला सामोरे जात आहे. आता एकंदरीत तुम्ही पण या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं म्हणलं तर तुम्ही काय सांगाल? विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने या दहेगाव जिल्हा परिषद गटाचा विकास केलेला आहे? प्रथमतः पहिल्यांदाच जिल्हा परिषद गट ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस ओपन आरक्षण राहिलं आणि त्या ओपन आरक्षणामध्ये माझी मिसेस ऋतुजा पहिल्यांदाच उभा राहिली आणि दहेगाव पंचक्रोशीतील जे 12 गाव आहेत त्यांनी जवळजवळ स्पर्धक उमेदवाराच्या दरम्यान 1800 मतं आपल्याला त्यांनी जास्त दिली होती आणि विशेषतः त्या मताच्या माध्यमातून प्रभावी होऊन आम्ही तो गट पहिल्यांदाच तयार झाला जरी असला तरी ते आम्ही लाँग टर्म कसा आमच्या हिश्श्याला राहील किंवा आमच्या पार्टीच्या माध्यमातून कसा राहील असा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गेल्या काही वर्षापासून काही मत घेणे आणि त्यांच्याशी प्रतारणा करणे असं न करता निरंतर गेल्या 7-8 वर्षापासून जी गटामध्ये विकास कामं गरजेचे आहेत, जसे त्यावेळेससुद्धा जिल्हा परिषद सदस्य 11 तालुक्यात होते, परंतु त्यावेळेचे आमचे स्नेही संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदच्या मिसेस ऋतुजा त्याला मॅक्झिमम निधी देऊन सोलापूर माळशिरस तालुक्यात जेवढे सदस्य होते त्यात पहिल्या क्रमांकाचा निधी आपल्या जिल्हा परिषद गटात आला. तेव्हापासून जे एक काम आम्ही बारकाव्याने जपत गेलो. फक्त नुसतं विकास कामच नाही, परंतु त्या गटातील आरोग्याची कामं असतील, सामाजिक लेवलची कामं असतील, राजकीय असतील, विकास फंड असेल, आता सध्या सन्माननीय राम सातपुते साहेब असतील, त्यांचे सहकारी असतील, आम्ही असेल, सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ असतील आणि सरकार या सगळ्याच्या माध्यमातून आता सध्यासुद्धा करंटली जवळजवळ दहेगाव गटासाठी करंटली 2.5 कोटी रुपये निधी आला आणि तो गावायच आम्ही वितरण केला. हे फक्त आत्ताचंच 2.5 कोटी असं सांगत नाही, परंतु गेल्या 7-8 वर्षापासून जे काही करता येईल, आरोग्याचं असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, विकासात्मक कामं आम्ही निरंतर करत राहिलो. त्यामुळं जरी विद्यमान आमदारसाहेब त्यांचे चिरंजीव लढत असतील आणि त्यांच्याविरुद्ध आपल्या BJPच्या माध्यमातून माजी आमदार सन्माननीय राम सातपुते साहेब यांच्या सुविद्य पत्नी लढत असतील, तरी विकासा कामाच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर 1.5 वर्षात तालुक्यातील जनतेनं कुणाला आमदार बनवलं, कुणाला खासदार बनवलं, परंतु ह्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही गावोगावी आता भेटतो आहे म्हणजे राजकीय मताच्या हिशोबाप्रमाणे की आपलं सीट चांगल्या मताने यावं. तर लोकांमध्ये ज्यावेळेस आम्ही म्हणतो आहे की बाबा आता सध्या विद्यमान आमदारांचे चिरंजीव उभा आहे, ते माजी आमदारांच्या मिसेस उभा आहे, त्या तुमचं काय मत आहे? तर त्यांचं मत असं येतं आहे की 1-1.5 वर्षामध्ये आमदार ज्यांना केलं, खासदार ज्यांना केलं, त्यांनी कुठं सुखत किंवा दुःखत अशा कुठल्याही प्रसंगात सामील तर झालेच नाहीत, परंतु विकासाचा तर अजिबात विषय नाही. मग लोकांचं मत येतं आहे की रामभाऊ सातपुते कामाचा माणूस आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपलं काम आहे. मग ह्या सगळ्या ज्यावेळेस गटामध्ये जी काय 12 गाव आहे, ते 12च्या 12 गावामध्ये आम्ही सर्वे करतो आहे, लोकांमध्ये अडीअडचणी समजून घेतो आहे. पुढील काय विकासाच्या दृष्टीनं काय लोकांनी मागण्या केल्या असतील, त्यांच्या मागण्याच्या दरम्यान आम्ही त्यांना उत्तरं देतो आहे. ते उत्तरं विकास कसा केला पाहिजे, तुमची काय मागणी आहे ती सांगतो आहे. तर त्यांचं मत येतं आहे की सध्या विरोधकाच्या हातामध्ये जरी आमदार खासदार असले तरी सरकार त्यांच्या बाजूला नसल्यामुळं ते विकास काही करू शकत नाही. ती आपली मतं वाया जातात. तर आपली मतं वाया न जाऊन देता आम्ही 100% सातपुते साहेबांच्या मिसेस संस्कृतीताई यांना कमळ या चिन्हावर व आपल्या दहेगाव जिल्हा परिषद गटातील पंचायत समितीचे 2 उमेदवार आहेत, त्यातल्या शेळके साहेब त्यांची चिन्ह कमळ आहे आणि बाळासाहेब खिलारेंच्या कन्या तनुजा खिलारे यांचं बी चिन्ह कमळ आहे. या तिघांनाही आम्ही अतिशय चांगल्या मतानं निवडून देऊ. बापू, अजिबात काळजी करायची काही कारण नाही.
कारण विरोधात मत देऊन ते वाया जाणार आहे. आम्ही 100% तुमच्या विचाराला, रामभाऊंच्या विचाराला किंवा दहेगावातील काय सन्माननीय लोक आहेत त्यातील सत्यजित पाटील असतील, रामभाऊदादा असतील, असे ठिकठिकाणचे गुरसाळ्यातील काही लोक असतील, शिंदेवाडीतले काही लोक असतील, आमचे काटकर साहेब असतील किंवा BJPचे काही पदाधिकारी दहेगावातील असतील, माझ्या विचाराचे काही लोक असतील, सगळ्यांच्या विचारानं अतिशय ताकदीनं गेल्या 3-4 दिवसामध्ये इतकी सुंदर रणधुमाळी चालली की प्रॉपर आमच्या दहेगावाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर कदाचित विरोध राहिलाच नाही अशी स्टेज आमच्या दहेगावमध्ये दिसते. म्हणजे 1-2 गावामध्ये जरी कुठं प्लस मायनस वातावरण झालं तरी दहेगाव आज अशा स्टेजवर मताधिक्य देईल की 2-3 गावाचं मताधिक्य मायनस झालं तर ते प्लस करेल. कदाचित 85-90% दहेगावमध्ये मतदान होईल अशी परिस्थिती झालेली आहे. ओके.